चला आज आपण मराठीचं दुसरं लेक्चर चालू करतो. या लेक्चरमध्ये आपण लिंग हा टॉपिक चालू करतोय. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण नाम बघितलं, सर्वनाम बघितलं, बरोबर, विशेषण बघितलं. आता आपण कशाला सुरुवात करतो तर लिंग या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. लिंग म्हणजे नेमकं काय, पहिली ही गोष्ट समजून नामाच्या रूपावर एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्याच्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. लिंगाची कन्सेप्ट काय आहे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, की नामाच्या रूपावरून, कोणाच्या रूपावरून तर नामाच्या रूपावरून आपल्याला हे कळतं की ती जी वस्तू आहे ती कोणत्या जातीची आहे. बरोबर, नामाच्या रूपावरून आपल्याला काय कळतं की एखादी वस्तू असं समजा हे पेन आहे, ही वस्तू कोणत्या जातीची आहे कशाने कळतं तर नामाच्या रूपावर एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. त्याला त्याचे काय म्हणतात तर लिंग असे म्हणतात. त्याच वस्तूला लिंग असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू आहे ती पुरुष जातीची आहे, स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्या नाही दुसऱ्या जातीची कुठली तरी आहे हे आपल्याला त्या वस्तूच्या नामावरून कळते. त्यालाच आपण लिंग असे म्हणतो. लिंगाची कन्सेप्ट काढून आता मेन पण आपण लिंगाला सुरुवात करतो. लिंगाचे 3 प्रकार पडतात. लिंगाचे किती प्रकार आहेत तर 3 आहेत. एक आहे पुल्लिंग, दुसरे आहे स्त्रीलिंगी आणि चौथी आहे नपुंसकलिंगी. पुल्लिंगी म्हणजे काय, स्त्रीलिंगी म्हणजे काय आणि नपुंसकलिंगी म्हणजे काय. त्यातलं पहिलं आहे पुल्लिंगी. पुल्लिंगी कोणाला म्हणतात, पुल्लिंगी कशाशी रिलेटेड असते पुल्लिंगी. स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगीमध्ये कोणते पॉईंट येतात स्त्रीलिंगी. नपुंसकलिंगीमध्ये कोणते पॉईंट येतात हे पण आपण इथे पुढे बघणार आहोत. त्यातलं पहिलं आहे पुल्लिंगी. पहिलंच काय आहे पुल्लिंगी. नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होत असल्यास त्या नामाचे पुल्लिंगी मानले जाते. त्या नामाला पुल्लिंगी म्हणतात. ज्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होतो, कशाचा बोध होतो पुरुष जातीचा बोध होतो त्याला आपण पुल्लिंगी असे म्हणतो. जसे मुलगा, मोर, बरोबर, त्याला काय म्हणतो आपण तर पुल्लिंगी असे म्हणतो. म्हणजे नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध, कशाचा बोध होणे पुरुष जातीचा बोध होणे त्यालाच आपण काय म्हणतो तर त्यालाच आपण पुल्लिंगी असे म्हणतो. पुल्लिंगीची पहिली कन्सेप्ट काय आहे आता. त्याच्यानंतर आहे स्त्रीलिंगी. नामाच्या रूपावरून स्त्री जातीचा बोध होतो. बघा, नामाच्या रूपावरून कुठल्या जातीचा बोध होतो तर स्त्री जातीचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण स्त्रीलिंगी असे म्हणतो. स्त्रीलिंगी म्हणजे काय स्त्री जातीचा बोध होणे. पुल्लिंगी म्हणजे काय तर पुरुष जातीचा बोध होणे. जसे की मुलगी, शाळा, गाय उदाहरण सांगितले इथं. पुढे नपुंसकलिंगी. नपुंसकलिंगी नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्री जातीचा बोध न होता, बघा दोन्हीही जातीचा बोध होत नाही किंवा वेगळ्याच कुठल्या तरी जातीचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण पुल्लिंग नपुंसकलिंगी असे म्हणतो. जसे की मुलगा, मडके, वासरे, पिल्लू हे शब्द आपण काय वापरतो तर नपुंसकलिंगी म्हणून वापरतो. आता हे कसं समजून घ्यायचं की हे पुल्लिंगी आहे, हे स्त्रीलिंगी आहे, हे नपुंसकलिंगी आहे, कसं समजून घ्यायचं तर बघा, जेव्हा पुल्लिंगी हा शब्द येतो तेव्हा आपण तो शब्द वापरतो. कुठला वापरतो तो हे सर्वनाम वापरतो. जसे तो उभा आहे, तो म्हणजे कोण पुरुष, ती उभी आहे, ती म्हणजे कोण स्त्री, ते म्हणले की नपुंसकलिंगी. बघा महत्वाचं काय आहे तो, ती आणि ते. महत्वाचं काय आहे तो, ती आणि ते. महत्वाचं काय आहे तो, ती आणि ते. हे महत्वाचं आहे तो, ती आणि ते. महत्वाचं काय आहे
आणि नपुंसकलिंगीमध्ये काय येतं? ते, ते, ती आणि तो शब्द बघा. तो, ती आणि ते बघा शब्द तो, ती आणि ते. ह्याच्यावरून आपण सांगतो की हे लिंग कोणत्या जातीचं आहे. स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी नपुंसकलिंगी आहे. आता त्याचे रिलेटेड काय उदाहरण घेतलं. आता पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी ह्याच्यामध्ये बघा तो फळा. हा जो आहे ह्याला काय म्हणतात? शाळेमध्ये जो काय ब्लॅकबोर्ड असतो त्याला आपण तो फळा, तो चांदोबा, तो कापूस, बरोबर. तो हिमालय का ते हिमालय म्हणतो. तो हिमालय, तो दिवा बघा तो शब्द वापरतो आपण. जसे की तो फळ, तो चांदोबा, तो कापूस, तो हिमालय आणि तो दिवा. तसंच स्त्रीलिंगी ती शाळा, ती रात्र, ती बशी, ती युक्ती आणि ती करंजी. ती 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 स्त्रीलिंगी. तो 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 पुल्लिंगी. पुल्लिंगी पुरुषलिंगी पुल्लिंगी म्हणलं तरी चालेल. स्त्रीलिंगी ती शाळा, ते घर येतं बघा. घरामध्ये ते घर येतं. ती शाळा, ती रात्र, ती बशी, ती युक्ती, ती करंजी. आता ते झाड बघा आपण काय म्हणतोय. ते झाड, ते घर, ते हरिण, ते वरण, ते चित्र, ते कमळ, ते हेच काय आहे नपुंसकलिंगी. तो शब्द वापरला की स्त्रीलिंगी आणि ती शब्द वापरला की स्त्रीलिंगी आणि तो शब्द वापरला की पुरुषलिंगी. तीन काय आहे? तीन महत्त्वाचे आहेत कन्सेप्ट. आता त्याच्याबद्दल कशी उदाहरण विचारतात तर पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? दीर, राजा, चिमणी, तरुण. बघा प्रत्येकाच्या पुढे लावायला शिका. तो दीर, तो राजा, तो तरुण आणि ती चिमणी. कुठली आली? ती चिमणी आणि ती चिमणी. ते मन, ते तो वडील, तो मुलगा आणि ती आई. हेच बघितलंय ना आपण. तो, ती आणि ते. मी फक्त त्या शब्दाच्या पुढे लावलं का तर मला उत्तर काढायला सोपं जाईल. तर काय आहे माझं उत्तर? आई. स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तर आई. पहिला शब्द कुठला आला माझा? ती. नंतरचा शब्द कुठला आला माझा? ती चिमणी आणि ती आई. पुढे ते की पुरुषलिंगी शब्द कोणता? हत्ती, राणी, मामी, काकी. बघा तो हत्ती, ती राणी, ती मामी आणि ती काकी. माझं उत्तर काय आहे? तो हत्ती, तो हत्ती, ती मामी, ती काकी, ती राणी. माधव नाटक बही मन. आता माधव नाटक बही मन. हा ते मन बघा. ते मन, ती बही, ते नाटक. आता तो माधव. बघा तो माधव, ते नाटक. तो नाटक नाही ना, ते नाटक म्हणतो. ती बहीण, ते मन. पुढील पैकी म्हणजे उत्तर काय आलं? तो माधव. पुढील पैकी नपुंसकलिंगी शब्द कोणते? पिल्लू, मुलगी, बैल, कुत्री. तो बैल, तो कुत्रा, कुत्री, ती कुत्री. कुत्रा म्हणा तो कुत्रा, ती मुलगी आणि ते पिल्लू. ते पिल्लू ना. बघा पिल्लू हे
होईल झाड, खुर्ची, मोगरा. तो मोगरा, ती खुर्ची, ते झाड आणि ती कोळी. म्हणजे उत्तर काय आलं तर ते झाड, ते झाड. हे झाले लिंग आणि लिंगावर आधारित येणारे प्रश्न. लिंगाचे 3 प्रकार पडतात, स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी आणि नपुंसकलिंगी. ह्याच्यानुसार तो, ती आणि ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तो कधी वापरायचा, ती कधी वापरायचा आणि ते कधी वापरायचं. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघतोय एक वचन आणि अनेक वचन. आता एका वस्तूचा बोध होत असले की एक वचन, एकापेक्षा जास्त वस्तूचा बोध होत असले की अनेक वचन. आता ह्याच्यामध्ये बघा, नामावरून एकाच वस्तूचा बोध झाला तर त्याला एक वचन असे म्हणतात. नामावरून एकाच वस्तूचा, कुठल्या वस्तूचा, एकाच वस्तूचा बोध झाला तर त्याला एक वचन असे म्हणतात. आणि नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्याला अनेक वचन असे म्हणतात. नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्याला अनेक वचन असे म्हणतात. एक वस्तूचा बोध झाला एक वचन, अनेक वस्तूंचा बोध झाला अनेक वचन. बघा, एक वचन आणि अनेक वचन. एक वस्तूचा बोध होतोय एक वचन, एकापेक्षा जास्त वस्तूचा बोध होईल अनेक वचन. काही नावांच्या एक वचन रूप अनेक वचनी रूप करताना त्यांमध्ये बदल होत नाही, अशा नामाला उभयवचनी असे म्हणतात. एखादी वस्तू आपणास आदरणीय असेल तर अनेक वचन वापरतात. बघा, हे महत्त्वाचं आहे सगळ्यांना की एखादी व्यक्ती असेल किंवा एखादे हे असेल तर त्यांचं अनेक वचन हे नेहमी होत असतं. त्याला अनेक वचन वापरतात. जसे की संत तुकाराम मानी, बघा, संत तुकाराम मानी, संत ज्ञानेश्वरांनी, संत नामदेवांनी, बरोबर, संत नामदेवांनी, संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी. हे म्हणजे एखादी वस्तू आपणास आदरणीय आहे, ज्याला आपण पुजतो, त्यांना आपण अनेक वचन वापरतो. कुठलं वचन वापरतो हे लक्षातच ठेवा की अनेक वचन वापरतो. आदरणीय व्यक्ती, आदरणीय व्यक्ती यांच्यासाठी आपण फक्त अनेक वचनाच वापरतो. अनेक वचन वापरतो. जसे की संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, बरोबर, संत तुकारामांनी, संत ज्ञानेश्वरांनी, संत नामदेवांनी, संत एकनाथांनी, बरोबर, संत गुरुचरांनी, हे जे आपण सगळं वापरतो तिथं काय आहे तर अनेक वचन. जी आपल्यासाठी आदरणीय व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आपण अनेक वचनच वापरतो. आणि जे एक वचन ही नाही, एक वचन आहे, एकच वस्तू आहे एक वचन, अनेक वस्तू आहेत अनेक वचन. काही नावांच्या एक वचन रूपे अनेक वचनी रूपात वाचन करताना त्याच्यात बदल होतो. म्हणजे अशी वस्तू असते की त्याचा आपण एक वचन अनेक वचन करू शकत नाही, ते झालं त्यांना काय म्हणतात तर उभयवचनी असे म्हणतात. काय वचन म्हणतात तर उभयवचनी वचन असे म्हणतात. आता एक वचन आणि अनेक वचन बघा. एक ससा, अनेक ससे, बघा, एक आणि अनेकचा उल्लेख करते. एक ससा, अनेक ससे, एक मासा, अनेक मासे, बघा, एक ससा अनेक ससे, एक मासा अनेक मासे, एक बगळा अनेक बगळे, एक पाखरू अनेक पाखरे, एक पिल्लू अनेक पिल्ले, एक लेकरू अनेक लेकरे, एक फूल अनेक फुले, एक हार अनेक हारे, एक नथ अनेक नथी, एक सासू अनेक सासू. बघा, हे एक वचन आहे, हे अनेक वचन आहे. एक वचन जेव्हा आपल्याला करायचं असतं तर त्याच्या पुढे एक सासू अनेक सासवा, एक नथ अनेक नथी, एक फूल अनेक
बगळे. एक पिल्लू, अनेक पिल्ले. बरोबर आहे ना? म्हणजे एक वचनासाठी एक आणि अनेक वचनासाठी अनेक हा शब्द मी इथं वापरत आहे. खालील शब्दगटातून एक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. आता मी तुम्हाला प्रश्न दिले, त्याच्यामध्ये एक वचन कोणतं आहे? काचा, झाड, होड्या, पेढे. एक काच, अनेक काच. एक झाड, अनेक झाडे. एक होडी, अनेक होड्या. एक पेढा, अनेक पेढे. एक पेढा, अनेक पेढे. बघा, काचा, झाड, होड्या, पेढे. ह्याच्यातून आपल्याला फक्त एक वचनी शब्द बनवायचा. काचा, एक काच, अनेक म्हणजे हा अनेक आहे, अनेक काचा. अनेक वचनाचा झाड एक, होड्या अनेक, पेढे अनेक. कुठला शब्द पाहिजे आपल्याला? तो एक वचन. काय उत्तर? झाड. एक झाड, अनेक झाड. सासू, नदी, नद्या आणि ताक. एक सासू, एक सासू, अनेक सासू. एक नद, अनेक नदी. नद्या. एक नदी, नदी आणि अनेक नद्या. एक तारा, अनेक तारा. एक तारा, अनेक तारा. एक तार, अनेक तारा. मग उत्तर काय आलं आपण? सासू. उत्तर काय आलं? सासू. असेच पुढचे दोन्ही सोडायचे. भाकरी, गुलाब, जवाब आणि हिशोब. तारा, हिशोब आणि लगेच पडपेटा पुढे. काळ. पुढचा टॉपिक काय आहे? काळ. आपण सध्या ज्याच्यामध्ये जगतो त्याला आपण काळ म्हणतो. बरोबर? माझं भविष्य काय आहे, माझा वर्तमान काळ होताना मी सध्या काय करतो हे आपण काळामध्ये बोलतो. बरोबर? चालू गोष्टी आहेत, घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि घडून गेलेल्या गोष्टी आहेत, या सर्व आपण काळामध्ये करतो. ओके, मी परत सांगते. घडणाऱ्या गोष्टी आहेत, घडलेल्या गोष्टी आहेत आणि गोष्टी चालू आहेत, हे सर्व आपण काळामध्ये नमूद करतो. जसं आता सध्या मी काय करते हा माझा वर्तमान काळ. मी काय काय केले हा माझा भूतकाळ आणि मी उद्या काय करणार आहे हा माझा भविष्यकाळ. बघा, काळ हा शब्द आपल्याला काय शिकवतो की सध्या तुम्ही आता काळाचा अर्थ काय होता की काळ म्हणजे काय आहे, तुम्ही काय करताय. बरोबर? हे तुम्हाला काय सांगतो. आता सध्या मी काय करते माझा वर्तमान काळ सांगतो. मी काय काय केलं हे माझा भूतकाळ सांगतो आणि मी उद्या काय करणार हे माझा भविष्यकाळ सांगतो. काळाचे किती प्रकार म्हटले जातात तर 3 प्रकार आहेत. मुख्य 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. किती प्रकार आहेत? 3. त्यातला पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे भविष्यकाळ. बघा, काळाचे किती प्रकार आहेत तर 3च प्रकार आहेत. पहिला आहे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. किती प्रकार आहेत? 3. पहिला आहे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ काय सांगतो? क्रिया आता घडत आहे. हा शब्द आता. आता सध्या मी काय करते हे महत्वाचं आहे. आता वर्तमान. आता सध्या क्रिया कोणती घडते? वर्तमान काळ. क्रिया घडून गेली, घडून गेली, भूतकाळ. क्रिया घडून गेली, भूतकाळ. आणि क्रिया भविष्यात घडणार आहे, भविष्यात घडणार आहे, भविष्यकाळ. उद्याचा काळ येणार, भविष्यकाळ. आता जो जगती तो वर्तमान काळ आणि काल जो घडला तो भूतकाळ. आता तासापूर्वी काय झालं? भूतकाळ.
की क्रिया आता घडत आहे वर्तमानकाळ, क्रिया घडून गेली म्हणजे होऊन गेली भूतकाळ, आणि भविष्यकाळ सांगतोय की क्रिया घडणार आहे. भविष्यकाळ सांगतोय क्रिया माझी घडणार आहे. बघा 3 काळ लक्षात ठेवायचे, सगळ्यात महत्त्वाचे आहे. परत रिपीट करते. वर्तमान काळ, पहिला काळ कुठला येत असेल तर वर्तमान काळ. कुठला काळ येतो तो वर्तमान काळ. क्रिया आता घडत आहे. आता मी आंबा खाते, खाण्याची क्रिया चालू आहे. मी पाणी पिते, पिण्याची क्रिया चालू आहे. आता घडत आहे ना क्रिया. मी आता शिकवत आहे, आता वर्तमान काळ. मी काल शिकवले, काल शिकवलं आहे, काल भूतकाळ. आणि मी उद्या शिकवणार आहे भविष्यकाळ. आता ह्याच्यावरचे आधारित आपण काय करूया, उदाहरण बघूया. ओके, या ह्याच्यावर बघूया. मी उद्या गावाला जाणार आहे. उद्या हा शब्द काय आहे, उद्या. मी उद्या गावाला जाणार आहे. उद्या हा माझा भविष्यकाळ. मी काल गावाला गेले, काल. काल भूतकाळ. मी आत्ता गावाला जाणार आहे, आत्ता. मी निघाले आहे, वर्तमान. बघा तिन्ही रूपामध्ये आपल्याला आपली स्वतःची वाक्य मांडता येईल आणि पाहिजे, तेव्हा तर वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ सोपा जातो. आता सध्या मी काय करते हे महत्त्वाचं आहे. आता सध्याची क्रिया चालू आहे ती आपली वर्तमानामध्ये येते. आता तासापूर्वी जे काही घडून गेलं ते भूतकाळ. आता ते मागचा तास आपल्याला रिटर्न आणता येतोय का नाही, पण ते मागं घडलं भूतकाळ. आता सध्याच्याला आहे वर्तमान काळ आणि उद्या घडणार आहे भविष्य. झाले 3 रूप झाली. सध्या मी काय करतेय वर्तमान काळ. तासापूर्वी मी काय केलं भूतकाळ. तासानंतर मी काय करणार आहे भविष्य. 3 रूप माहिती झाली, सोपी आहे. पुढे त्यातील पुढील वाक्यातील काळ तुम्हाला पेपरमध्ये काय विचारतात, ते पुढील वाक्यामध्ये कोणता काळ आहे हा प्रश्न तुम्हाला विचारतात. हा झाला पहिला की पुढील वाक्य वर्तमान काळातील वाक्य शोधा, किंवा तुम्हाला 2-3 वाक्य दिली जातात त्यातली योग्य वर्तमान काळातील किंवा भविष्य काळातील वाक्य कोणतं आहे हे शोधा म्हणते. ओके, त्यातला पहिला आपण उद्या शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जाऊ. पहिल्यांदा वाक्य फोडायचं. आपण उद्या शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जाऊ. आता सध्याच्या क्रिया चालू आहे नाही. आश्वासन दिलंय का, हो, की आपण उद्या शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जाऊ. जायचं तर आहे पाहण्यासाठी, पण आता चाललाय का तो नाही. काल गेलता का तो नाही. तर तिने आश्वासन देताना कुठलं दिलेलं आहे तर उद्याचं दिलेलं आहे. कुठलं दिलेलं आहे उद्या. म्हणजे तुझी जी काही क्रिया घडणार आहे ती कधी घडणार आहे उद्या. उद्या म्हणजे भविष्य का सांगतो ना, उद्या काय घडणार आहे तुला आता माहिती, उद्या काय घडणार आहे. उद्याचा जो काळ आहे तो कुठला काळ आहे तर भविष्य काळ. भविष्यातील घटना घडतात त्याला काय म्हणतो आपण भविष्य काळ. खालीलपैकी वर्तमान काळी क्रियापद कोणते. वर्तमान. बघा मी एक वाक्य घेतलं, पुढील वाक्यातील काळ होता असे तुम्हाला प्रश्न विचारतात. त्याच्यावर आधारित मी एक उदाहरण घेतलं की आपण उद्या शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जाऊ. हा जो आहे उद्या हा तुमचा येतो भविष्य. वर्तमान काळ येईल का नाही. आता सध्या जाणार आहे का नाही. काल गेलता का किंवा मी काल गेलते का नाही. तर आश्वासन देत आहे म्हणजे मला भविष्य सांगतोय माझं की मी उद्या जाणार आहे. उद्याचा अर्थ कुठला आला तर भविष्य काळ. उद्याचा अर्थ कुठला आला भविष्य काळ. खालीलपैकी वर्तमान काळी क्रियापद कोणते. वर्तमान काळ काढायचं आहे मला. कुठला काळ काढायचा आहे वर्तमान. काढतो, काढले, काढी आणि काढू. काढू, काढी आणि काढले. आता
आपण सांगताना सांगितले की वर्तमान काळामध्ये क्रिया चालू असते. म्हणजे मी चित्र काढत आहे, बरोबर, काढत आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड काढतो, मी चित्र काढतो, मी चित्र काढले, ले, बघा मी शब्द वापरते, मी चित्र काढतो, मी चित्र काढतो, मी चित्र काढले, काढले, आणि मी चित्र काढील, मी चित्र काढील आणि काढून, मी चित्र काढून, काढून मिळेल का काय बोला सोडून हे 3 वाक्यांमध्ये बघा. मी चित्र काढले, मी चित्र काढले, मी चित्र काढले म्हणजे काढण्याची क्रिया कशी झालेली, पूर्ण झालेली आहे. म्हणजे हा होऊन गेलेला आहे. म्हणजे हा कुठला येणार आहे, भूतकाळ. मी चित्र काढील, मी चित्र काढील, काढील हा शब्द कशाशी येणार आहे, भविष्यकाळ. मी चित्र काढील भविष्यकाळ, आणि मी चित्र काढतो म्हणजे माझी चित्र काढण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे मी कुठले काढतो हे वर्तमान काळ. मी चित्र काढतो, मी चित्र काढत आहे, मी काढतोय, बरोबर. आम्ही क्रिकेट खेळत असू, बघा आम्ही क्रिकेट खेळत असू. आता हे कसं सांगितलं बघा, आम्ही क्रिकेट खेळत असू. आता असू शब्द कधी येतो, आम्ही क्रिकेट खेळत असू, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ की साधा काळ. साधा काळ तर येणार नाही, हा कॅन्सल. आम्ही क्रिकेट खेळत आहे, आम्ही क्रिकेट खेळतोय, खेळतो असलं तर वर्तमान काळ असू. आम्ही क्रिकेट खेळत असू, असू म्हणजे हवा, म्हणजे कुठला काय नाही, भविष्य काळ. कशामध्ये सांगितलं, आम्ही क्रिकेट खेळत असू, असू येईल का पुढे भविष्य काळ येईल का, असू येईल का भविष्य काळ, असू. आम्ही क्रिकेट खेळत असू भूतकाळातील, आम्ही क्रिकेट खेळत असू भविष्य वर्तमान काळातील. बघा आम्ही क्रिकेट खेळत आहे म्हणला, सध्या आम्ही क्रिकेट खेळत आहे तर माझा वर्तमान काळ. आता भूतकाळाशी रिलेटेड आम्ही क्रिकेट खेळत असू म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो, भूतकाळ, असू भविष्यकाळ. कुठला येणार भविष्यकाळी का भूतकाळी, ह्या दोघांमधला काळ आहे. वर्तमान काळाचा काय संबंध नाही या वाक्यामध्ये, याचं उत्तर तुम्ही शोधा. पुढे चालतो, चालला, चालताना, चाल. भूतकाळी रूप कोणते आहे, भूतकाळी रूप कोणते आहे, चालतो, चालला, चालतात आणि चालते. तो चालतो, ते चालला, चालतात आणि चालते. याचा भूतकाळी रूप कोणता आहे, पुढे झाले, संपते, आहे आणि जाईल. आणि भूतकाळी रूप कोणते आहे बघा. आता भूतकाळामध्ये घटना घडून गेलेली असते, बरोबर. चालतात म्हणजे क्रिया सध्या चालू आहे, म्हणजे हे येईल काय बाळ नाही, कॅन्सल करायचे का. चालतो, चालते, ती चालते, चालला आणि चालतो. ह्या
दोन्हीही म्हणजे भूतकाळी रूप आणि भूतकाळी रूपाचे दोन्हीही प्रकार तुम्ही शोधायचे. आपल्या बुक्समध्ये आहे तर त्याची उत्तरं कोणती येतात ही नक्की शोधायची आहे. परत एकदा मी एक्सप्लेनेशन करतो की भूतकाळी मी आता तीनच घेतले तर त्याच्यामध्ये एक पहिलं वाक्य येते की क्रिया चालू आहे. आता सध्या क्रिया घडत आहे तर आपण काय म्हणतो की वर्तमान काळ रूप म्हणतो. क्रिया घडून केली की आपण भूतकाळी रूप म्हणतो. आणि क्रिया घडणार आहे तर तुमची कुठली येणार आहे? घडणारे आहे तर भविष्यकाळ. म्हणजे आपले काळाचे 3 प्रकार आपण बघितले. एक वचन बघितलं, लिंग बघितले. त्या तिन्ही कन्सेप्ट आवाजाचे बघितलेले आहे. आणि ह्या दोन्हीचं उत्तर तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. या तिन्हीचं उत्तर ते तुम्ही शोधायचं आहे. अशा प्रकारचे अजून उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे. थँक्यू.